हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो। आज शुक्रवार 19 डिसेंबर 2025 हळदीच्या दरात सांगली बाजार समितीमध्ये 20,000 रुपयाचा हळदीला दर मिळालेला आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रातच हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून। पण मित्रांनो, आपणास एक विनंती आहे की चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सांगली। आवक आलेली आहे 294 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 13,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 15,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 20,000 रुपये। पुढील बाजार समिती आहे हिंगोली। हळदीला आलेली काही आवक आलेली आहे हिंगोली या ठिकाणी 1,100 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 12,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,200 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 15,600 रुपयाचा। पुढील बाजार समिती आहे मुंबई। हळदीला आवक आलेली आहे 306 क्विंटलची। कमीत कमी मुंबईला हळदीला दर मिळाला आहे 18,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 23,000 रुपये। पुढील बाजार समिती आहे नांदेड। आवक आलेली आहे हळदीला 704 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 12,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,685 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 16,400 रुपये। पुढील बाजार समिती पुन्हा हिंगोली। आवक आलेली आहे 1,200 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,200 रुपये। पुढील बाजार समिती आहे वाशिम। आवक आलेली आहे 300 क्विंटलची। वाशिम या ठिकाणी कमीत कमी हळदीला दर मिळाला 11,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,000 रुपयाचा, तर जास्तीत जास्त दर मिळाला 14,500 रुपये। पुढील बाजार समिती आहे हिंगोली। आवक आलेली आहे 1,240 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,100 रुपये। तर मित्रांनो, दररोजचे असेच भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।